ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे। त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था आणि तज्ज्ञ, पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात या संदर्भात बैठक झाली। या बैठकीला स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत इत्यादी उपस्थित होते। या बैठकीमध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सव 2024 साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली। महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत। पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचं साहित्य याचं भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे। पर्यावरणपूरक गणपती मूर्तीसाठी जनजागृती करता माहितीपत्रकं, फलक आणि ध्वनिफीत याद्वारे करण्यात येईल। नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे। पर्यावरणपूरक मूर्ती बनवून प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचं रक्षण करूया असं आवाहनही पालिकेनं केलंय।